नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. मित्रांनो, आज मार्केटने कशा पद्धतीने परफॉर्म केलेलं आहे, हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत आणि पुढे जाऊन आपण भरपूर साऱ्या गोष्टी आपण डिस्कस इथे करणार आहोत. आता ते आपल्याला डिस्कस पुढे करायचंच आहे. त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. उद्या गुढीपाडवा आहे. आता भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल, की उद्या मार्केट सुरू असणार आहे का? मार्केटला सुट्टी असणार आहे का? तर मित्रांनो, उद्या मार्केटला तर सुट्टी आहे, पण ती कशी सुट्टी आहे, ती एकदा तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगतो थोडक्यात. उद्या 19 मार्च गुढीपाडव्याच्या निमित्ताने मार्केटसाठी सेटलमेंट हॉलिडे असणार आहे, पण मार्केट मात्र सुरू राहणार आहे. आता हा जो काही सेटलमेंट हॉलिडे असतो, याचा नक्की अर्थ काय? आता इंट्राडेमध्ये आपण ट्रेड करतो. ट्रेड केल्यावर आपण एखादा पोझिशन जर का स्क्वेअर ऑफ केली, त्यामध्ये आपल्याला जर का प्रॉफिट झाला असेल, तर तो प्रॉफिट आपल्या अकाउंटला जमा होत असतो. उद्याच्या दिवशी तो होणार नाहीये. कारण सेटलमेंटचे जे काही हाऊसेस आहेत, क्लिअरिंग हाऊसेस, सी-डी-एस-एल, एन-एस-डी-एल जिथे आपले ट्रेड हे सेटल केले जातात सगळ्या गोष्टी. डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स करतात. त्यांना उद्याच्या दिवशी सुट्टी असते. बट आपलं मार्केट हे नेहमीप्रमाणे सुरू असतं ऑनलाईन. सगळ्या गोष्टी नीट सुरू असतात. फक्त उद्याच्या दिवशी एक प्लॅनिंग आपल्याला थोडीफार करावी लागते, की विड्रॉल्स हे अवेलेबल नसतात. त्यामुळे ॲडव्हान्स लिक्विडिटीची प्लॅनिंग ही करावी लागते. जे काही एम-टी-एफमध्ये जर का कुणी स्टॉक घेऊन ठेवले असतील, तर ते थोडेफार लेट रिफ्लेक्ट होतात ह्याच्यामध्ये. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इमिजिएटली होत नाही. कारण उद्या क्लिअरिंग कॉर्पोरेशनला सुट्टी असते त्यामुळे. जे काही बी-टी-एस-टीचे ट्रेड असतील ते तर करता येणारच आहे. शॉर्ट टर्मसाठी अपॉर्च्युनिटीज आहेत लोकांसाठी भरपूर. मार्केट तर ओपन राहणारच आहे. ट्रेडिंग सुद्धा नेहमीप्रमाणे होणार आहे. फक्त सेटलमेंट हॉलिडे असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. जी गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, ट्रेड करत असताना रिस्क मॅनेज करायची आहे. रिस्कला कंट्रोल करायचं आहे. पोझिशन सायझिंग वरती फोकस ठेवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ओव्हर ट्रेडिंग करायची नाहीये. ओके. चला आता आपण जाऊया आपल्या उद्याच्या मार्केटच्या दिशाकडे. आपला जो काही मार्केटचा डेटा आहे, तो रिलीज झाला आहे का? तर हो, 100% झालेला आहे. इथे जर का मार्केटचा डेटा आपण बघितला, तर डेटामध्ये आपल्याला कालच्या तुलनेमध्ये आज थोड्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग केलेली दिसत आहे. रिटेलर्सनी सुद्धा थोड्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग केलेले आहे. जे काही आपले एफ-आयज आहेत, तर त्यांनी सुद्धा केलेले आहे. सॉरी, डी-आयजने सुद्धा केलेले आहे. एफ-आयजने सुद्धा आज प्रॉफिट बुकिंग केलेली आहे, बट थोडेफार सेलिंग सुद्धा केलेली आहे काही इन्स्ट्रुमेंट्समध्ये. जे काही आपले प्रो प्लेयर्स आहेत, त्यांनी सुद्धा आज प्रॉफिट बुकिंग केलेली दिसत आहे. ओव्हरऑल हा जो काही प्रॉफिट बुकिंगचा मोमेंट आहे, तो मार्केटला क्लोजिंगमध्ये आपण पाहिलाच आहे सर्वांनी. तो की असा आहे, की तुम्ही चार्टवरती क्लिअरली फोकस ठेवू शकता, की मार्केट एंडिंगला इथे बघू शकता. मार्केट वर तरी गेलेलं आहे, पण एंडिंगला हे जे काही करेक्शन झालेलं आहे, हा जो पुलबॅक आलेला आहे मार्केटमध्ये, हा पुलबॅक इन्स्टिट्यूशन्सने आणलेला आहे, रिटेलर्सने आणलेला आहे. बिकॉज सकाळी ज्यांनी या पॉइंटला किंवा या पॉइंटला बाईंग केली असेल, या पॉइंटला बाईंग केली असेल, त्यांनी वरती जाऊन इथे प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. का प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे? ही गोष्ट सुद्धा मित्रांनो तुम्हाला इथे मी एक्सप्लेन करून सांगतो. बिकॉज कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट इथे डिस्कस केलेली होती. ती गोष्ट अशी होती, की ही जी काही गॅप बॉर्डर होती, हा जो काही मार्केटचा गॅप होता, तो मार्केटने इथे फिल आउट केलेला होता. आणि ही जी काही गॅप बॉर्डर होती, इथपर्यंत मार्केट उद्या जाईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. मार्केट आज तिथपर्यंत 100% गेलेलं आहे. ही जी काही गॅप बॉर्डर आहे, इम्पॉर्टंट लेवल असती. त्या ठिकाणी रिजेक्शन खूप होतं. सेलर सोबत फाईट करण्यापेक्षा बायर्सने डिसाईड केलं, की थोड्याफार प्रमाणात आपण आज इथे प्रॉफिट बुकिंग करूया आणि सेलर्सला इन्व्हाईट करूया. आता उद्याचा मार्केटचा डेटा नक्की काय सांगत आहे? ती एकदा जाऊन आपण गोष्ट चेकआउट करूया. सगळा डेटा हा कन्फ्युजिंग आहे, इमॅच्युअर डेटा आहे आणि डेटा हा थोडाफार साइडवेज आहे. ओके. आता तो कसा आहे, चला डायरेक्ट जाऊया. सगळे अनालिसिस केलेलं आहे, सगळा डेटा फीड केलेला आहे. मेसेज थोड्या वेळाने ग्रुपवरती येईल. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा. इम्पॉर्टंट पार्ट वरती आपण येऊया. मार्केटची उद्याची संभाव्य हालचाल. ती कशी असणार आहे? जर का मार्केट आजच्या रेजिस्टन्स झोनच्या वरती सस्टेन झालं, कुठला रेजिस्टन्स झोन आहे इम्पॉर्टंट? 23,700. त्याच्यावरती क्लोजिंग तर आहे, बट क्लोजिंग सेशनमुळे थोडंफार प्रॉफिट बुकिंग बघायला भेटलेलं आहे. 23,800च्या वरती जर का मार्केट क्लोज झालं असतं किंवा आसपास क्लोज झालं असतं तर ठीक होतं. बट स्टील 23,700च्या वरती तरी क्लोजिंग आहे आजची. त्यामुळे जर का त्याच्यावरती सस्टेन झालं, शॉर्ट कव्हरिंगमुळे अपसाईडचं कंटिन्युएशन दिसू शकतं तुम्हाला. त्याच्या पुढची गोष्ट अशी, की हायर लेवल्स पासून थोडंफार सेलिंग प्रेशर दिसू शकतं, जे की आज सुद्धा आपल्याला बघायला भेटलेलं आहे. हे मार्केट पुलबॅक किंवा कन्सॉलिडेशन देऊ शकतं. पुलबॅक तर आज दिलेला आहे. उद्या सोळा डेटा असंच काही सांगत आहे आपल्याला. आणि क्लिअर कंटिन्युएशन आणि इम्पॉर्टंट रेजिस्टन्स ब्रेकआउट जो की आपला कुठला असणार आहे आता? 24,000चा असणार आहे. तो ब्रेकआउट झाल्याशिवाय आणि तिथे
सुद्धा इन्स्टिट्यूशनचा सपोर्ट पाहिजे. असं जसं आता ते सेलिंग कमी करत आहेत, बाईंग करतायत, प्रॉफिट बुकिंग करतायत, असं त्यांनी जर का छान मार्केटवर पॉझिटिव्हिटी दाखवली, तर 100% मार्केट इन्स्टिट्यूशनल सपोर्टने वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न हे करू शकतं. आता सध्या मार्केट हे रिकव्हर होत नाहीये. मार्केटसाठी हा फक्त एक शॉर्ट कव्हरिंगचाच बाउन्स आहे, असं समजूया आपण. 24,000च्या वरती जोपर्यंत निफ्टी निघत नाही, तोपर्यंत मार्केट रिकव्हर झालं, असं समजणं थोडंफार चुकीचं ठरेल. ओके? सो या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो आता एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, की आत्ता मार्केटला नक्की तुमच्याकडून काय हवं आहे? एक तर तुमचा पेशन्स आणि दुसरं म्हणजे तुमचा पैसा. बरोबर. आता असं मी का म्हणलेलो आहे, ही गोष्ट सुद्धा आपण थोडे डिस्कस करूया चार्टवरती जाऊन. डेटा तर आपण आजचा समजून घेतलेला आहे. तर चार्टवरती जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा जरा डिस्कस करूया. बिकॉज हे जे काही मी स्टेटमेंट केलेलं आहे, हे स्टेटमेंट नक्की कशावरून केलेलं आहे, का केलेलं आहे, हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर जर का तुम्ही एक गोष्ट चेकआउट केली, तर मार्केट आत्ता जे काही आहे, तर मार्केट हे आता टोटली न्यूज बेस आहे, न्यूज ड्रिव्हन आहे. मार्केट हे कन्फ्युजिंग आहे, थोड्याफार प्रमाणात ट्रॅपिंग चालत आहे. प्रीमियमची हालत नाही आहे. स्टॉक्समध्ये जे लोक ट्रेड करतात, त्यांचे सेटअप्स वर्कआउट होत नाहीये. थोडेफार ट्रॅपिंग होत आहे किंवा नो मोमेंटम असा सिनारिओ दिसत आहे. सो या सगळ्या गोष्टी कधी येतात, ज्यावेळेस मार्केटमध्ये मंदी येते. आता तुम्ही तर म्हणाल मार्केटची मंदी म्हणजे मार्केट खाली जाणं होय का? नाही. 2 अर्थ निघतात. एका नाण्याच्या 2 बाजू असतात. मंदी म्हणजे काय, की शेअर मार्केटमधली मंदी. म्हणजे तुमच्याकडे सेटअप आहे, तुमच्याकडे पैसे आहेत, मार्केट सुद्धा तुमचं छान चालू आहे. पण अशा सिच्युएशनमध्ये तुमचे पैसेच बनत नाहीयेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी. का बनत नाहीयेत? बिकॉज हे मार्केट असं आहे ना, कन्फ्युजिंग आहे मार्केट. कोणी लोकं मार्केट पडलंय म्हणून चांगले शेअर हे बॉटमला एव्हरेज करतायत. कोणाचा पोर्टफोलिओ जास्त रेड होतोय म्हणून ते पॅनिकमध्ये एक्झिट करतायत. कोणी अजून तिथे काहीतरी उलटं-सुलटं करायला बघतंय. कोणी शांत बसतायत. मोठे प्लेयर्स इथे वेट एंड वॉचची भूमिका घेतायत. सो या सगळ्या अशा जे काही मिक्स सेंटिमेंट्स मार्केटमध्ये क्रिएट होत आहेत, याचा परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे, की मार्केटमध्ये मंदी मिळते. त्या मंदीमध्ये आपल्याला संधी भेटत नाही. जरी भेटली तरी सुद्धा ती एकतर आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट रिटर्न देते. इक्विटीमध्ये करत असाल तर स्टॉक्स मूव्हमेंट करत नाही. ऑप्शनमध्ये करत असाल तर स्टॉप लॉस हिट होतोय. प्रीमियम वाढत नाहीये. थिटा हा जास्त डिके होतोय. या सगळ्या गोष्टी असतात. अशा सिच्युएशनला काय करायचं, जे मगाशी मी स्टेटमेंट केलंय, की एकतर मार्केटला तुमचा पेशन्स हवाय किंवा तुमचा पैसा हवाय. आता अशा सिच्युएशनला तुम्ही काय पैसा देणार आहात का मार्केटकडे? नाही. आपल्याला मार्केटकडून पैसा हवा आहे. अशा सिच्युएशनला काय केलं पाहिजे? थोडाफार आपण पेशन्स ठेवला पाहिजे आणि जर का हा पेशन्स आपल्यात असेल, तर आपण ह्या मार्केटमध्ये नक्की सर्व्हायव्ह होऊ शकतो. ही जी काही मंदी असते, कुठल्याही व्यवसायामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मंदी असते ना, सो त्यावेळेस तिथले जे काही व्यावसायिक असतात, ते अजिबात पॅनिक करत नाहीत. ते फक्त शांततेची भूमिका घेतात, थोडासा पेशन्स ठेवतात. बिकॉज त्यांना माहीत असतं, की कुठल्याही बिझनेसमध्ये जर का कुठल्याही सेक्टरमध्ये मंदी आली, तर ती जास्त दिवस टिकत नाही. आणि जरी तेजी आली, तरी सुद्धा ती जास्त दिवस टिकत नाही. हे मार्केटचं बेसिकच आहे तेजी-मंदी. तर यामध्ये आपण सर्व्हायव्ह करता आपल्याला आलं पाहिजे. सो मंदीनंतरनं तेजी येते, तेजीनंतरनं मंदी येते. या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सेप्ट पाहिजेत बिकॉज वी आर अ ट्रेडर्स. वी आर अ बिझनेसमॅन. आपण एक बिझनेसमॅन आहोत. ट्रेडिंगला बिझनेस म्हणून ट्रीट करा. जर का ट्रेडिंगला गॅम्बलिंग म्हणून ट्रीट करत असाल ना, तर अशा मार्केटमध्ये सुद्धा मार्केटला तुम्ही पेशन्स नाही तर पैसा देणार आहात. लक्षात घ्या. आता ह्या 2 गोष्टींवरती फोकस करा. पैसा आणि पेशन्स. पैसा जर का साठवून ठेवायचा असेल, टिकवून ठेवायचा असेल, तर मार्केटमध्ये आता पेशन्स ठेवावा लागेल. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. उद्या आहे गुढीपाडवा मित्रांनो, नवीन वर्ष आहे. सो या नवीन वर्षाचा काहीतरी चांगला आपण संकल्प केला पाहिजे. मी तर केलेलंच आहे. माझे काही जे काही टार्गेट्स आहेत, रिझोल्यूशन्स आहेत, ते मी आताच प्लॅन करत असतो. आणि असे ते प्लॅन करत असतो, की प्रेशर घेत नाही त्या कुठल्याही गोष्टीचं. छान पद्धतीने स्मूथली आपले ते झाले पाहिजेत. आणि एकच माझं टार्गेट असतं दरवर्षी, की ट्रेडिंगमध्ये माझे प्रॉफिट वाढून दे, न वाढून दे, पण माझा माइंडसेट हा डेव्हलप झाला पाहिजे. माझी सायकॉलॉजी पहिल्यापेक्षा अपग्रेड झाली पाहिजे. आणि जे काही सिस्टम मी फॉलो करतोय, त्या सिस्टमवरती मला जास्त ट्रस्ट बसला पाहिजे आणि कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी वाढल्या, तरच मार्केटमध्ये मी सर्व्हायव्ह होऊ शकतो. अदरवाईज नुसते प्रॉफिट्स करून कोणीही ट्रेडर बनत नाही. ट्रेडर तोच व्यक्ती बनतो, जो की मार्केटमध्ये सर्व्हायव्ह करतो. आत्ता जो काही फेज सुरू आहे मित्रांनो मार्केटमध्ये, तो एक सर्व्हायव्हर फेज सुरू आहे. या फेजमध्ये तुम्ही जर का सर्व्हायव्ह झाला नाही, तर तुम्हाला सुद्धा मार्केट सोडण्याची वेळ ही येऊ शकते. मी तुम्हाला डिमोरलाईज करत नाहीये. बट आत्ताची मार्केटची रिॲलिटी सांगतोय, जे की तुम्हाला कोणी सांगत नाही. इथे तुम्हाला मोठ्या गोष्टी ऐकायला भेटणार नाहीत.
अनरिअलिस्टिक गोष्टी ऐकायला भेटणार नाहीत, कुठल्याही उलट्या सुलट्या गोष्टी ऐकायला भेटणार नाहीत. इथे तुम्हाला प्युअर नॉलेज भेटेल. इथे कुठल्याही प्रकारची कोर्स सेलिंग केली जात नाही. कुठल्याही प्रकारचे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रमोट केले जात नाहीत. इथे फक्त तुम्हाला मार्केट बाबतचे रिअल फॅक्ट हे सांगितले जातात. रिअल फॅक्ट जो व्यक्ती सांगतो ते थोडे लोकांना पचायला जड असतात, कारण ते म्हणतो आपण सत्य हे नेहमी कडू असतं, सच्चाई हमेशा चुकती है, कारण त्यामध्ये पॉइंट असतो. सो हा जो काही मार्केटचा पॉइंट आहे तो जर का तुम्ही नीट लक्षात घेतला तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहात. अदरवाईज जे काही बाकीचे लोक इंडियन मार्केटमध्ये होते, नंतर फॉरेक्स मार्केटमध्ये गेले, नंतर क्रिप्टोमध्ये गेले, आता त्यांना असा प्रश्न पडलाय की नक्की आता ट्रेडिंग करायची का अजून काय करायचं. सो असं न करता आपण कोण आहोत, आपण ट्रेडर्स आहोत, तर आपण फक्त ट्रेडिंग वरती फोकस केला पाहिजे, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. सो मी गेले 7 वर्ष मार्केटमध्ये आहे, अजून सुद्धा तिथेच आहे, इक्विटी मार्केटमध्येच आहे. आता बरेच लोक असे पण म्हणतात की तुम्ही जर का इक्विटी स्टॉक्स मध्ये ट्रेड करता तर तुम्ही इंडेक्सचे अनालिसिस काय करता, बिकॉज इंडेक्स म्हणजे सगळं मार्केट आहे. इंडेक्स वरती तर मार्केटची डायरेक्शन ठरते ना. जर का मार्केटची डायरेक्शन आपण का स्टडी करत आहोत, निफ्टी मी रोज का सांगतोय तुम्हाला, निफ्टी आज इथे आली, निफ्टी आज तिथे गेली, त्याचं कारण एक आहे मित्रांनो, की जर तुम्ही एक गोष्ट चेकआउट केली, जेव्हापासून निफ्टी 24,000च्या खाली आली, मार्केटमध्ये खूप जास्त अनयुज्युअल मुवमेंट वाढलेला आहे, खूप जास्त कन्फ्युजन वाढलेलं आहे, व्हॉलॅटिलिटी वाढलेली आहे. मग अशा सिच्युएशनला काय होतंय की आपल्याला ट्रेडच्या ऑपॉर्च्युनिटी भेटत नाहीये, हे जरी भेटल्या तरी त्या चुकीच्या भेटतायत. सो त्यामुळे निफ्टीचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. निफ्टी म्हणजे सगळं मार्केट आहे आणि सगळ्या मार्केटवरती निफ्टीचं डिपेंड आहे. सगळे दोन्ही पॅरामीटर तुम्ही जर का समजून घेतले तरच तुम्ही मार्केटला समजून घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही जर का नुसतं तुम्ही प्रॉफिट प्रॉफिट करत बसला ना तर हे मार्केट तुमच्यासाठी नाहीये. सॉरी, तुम्हाला ट्रेडिंग लवकर बंद करण्याची वेळ ही नक्कीच येऊ शकते. बिकॉज ही रिअलिटी चेक आहे माझा सर्वांसाठी, की तुम्ही मार्केटला अजून सुद्धा लाईटली घेत असाल तर घेऊ नका. मार्केटला समजून घ्या. मी म्हणतोय समजून घ्या की इथे इझी मनी बनत नाही, पण इथे पैसा कमावणं एवढंही अवघड नाही. मी जे काही वाक्य बोललो ते कदाचित कन्फ्युजिंग वाटेल, पण थोडा नीट तुम्ही विचार केला तर मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्कीच समजतील. ओके, असो, ह्या गोष्टी डिस्कस तर करायच्याच आहेत आपल्याला हळूहळू. पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की मार्केटमध्ये प्युअर नॉलेज घ्या, तुमच्या स्किल्स इम्प्रूव्ह करा आणि मार्केटमध्ये जास्तीत जास्त सर्वायवलचा प्रयत्न करा. कारण जर का ही गोष्ट तुमच्याकडून झाली नाही तर तुम्हाला कधीही तुमचं ट्रेडिंग सोडायला लागू शकतं. बिकॉज असल्या घाणेरड्या मार्केटमध्ये तुम्ही जर का जबरदस्ती ट्रेड केला, सायकोलॉजीवरती कंट्रोल नाही ठेवला, कॉल पुटचे ऑप्शन तुम्ही जर का ओव्हरनाईट कॅरी केले की रोजच गॅप अप होईल, रोजच गॅप डाऊन होईल, अशी जर का तुम्ही मार्केटकडून अपेक्षा ठेवली ना तर शेवटी तुमच्या हातात निराशच पडणार आहे. तुम्हाला मार्केट हे निराशच करणार आहे, कारण इथे नशीब चालत नाही, इथे चालतं प्युअर नॉलेज, तुमच्या स्किल्स, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची सायकोलॉजी आणि तुमचा माइंडसेट. एवढ्याच गोष्टी मार्केटमध्ये चालतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने तर अनरिअलिस्टिक आहेत. जर का तुम्हाला सुद्धा रिअल नॉलेज घ्यायचं असेल तर डेफिनेटली माझ्याशी कनेक्टेड राहावा. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला नक्कीच भेटतील. तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ हवे आहे, तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला आजचा डिस्कशनचा, या सगळ्या गोष्टी मला कमेंट करून सांगत राहा. मी तुमच्या सगळ्या कमेंट्स हा नक्की वाचत असतो. ओके, थँक्यू सो मच. भेटूया आता आपण उद्याच्या सेशन मध्ये. सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. ओके.